जी इज फॉर हॅपीनेस. कालच मी सांगितलं होतं की आजचा टॉपिक आहे जी इज फॉर हॅपीनेस. आणि तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता लागली असेल की व्हॉट इज जी. जी म्हणजे गार्डनिंग, म्हणजे गार्डन मध्ये आपण जी झाडं वगैरे लावतो, वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं, शोभेची झाडं, किंवा काही पालेभाज्या, फळभाज्या ज्यांना लावायची आवड असेल, तर ते जे आपल्या घराभोवती, आपल्या गॅलरीमध्ये आपण जे लावतो, तर ते म्हणजे गार्डनिंग आहे. त्याच्या संदर्भात आज आपण बघणार आहोत. ती एक खूप छान हॉबी आहे. आणि ती हॉबी आपण का आपल्यामध्ये असली पाहिजे, का आपण ती मेंटेन करायची आहे, तर आज त्याचं महत्व तुम्हाला कळेल. आता आपल्याला असं वाटत असतं की आपण आपल्या गार्डन मधल्या झाडांची काळजी घेत असतो, त्यांना पाणी घालतो, त्यांची काळजी आपण घेत असतो, हा आपला समज असतो. परंतु ऍक्च्युअली ती झाडं आपली काळजी घेत. सपोज विचार करा, जो ऑक्सिजन त्या झाडांमधून आपल्याला मिळत असतो, भलेही ते आपले गार्डन मधले झाडं असतील किंवा रस्त्यावरची मोठी झाडं असतील, तो ऑक्सिजन जो आहे तो आपल्याला झाडांपासून मिळतो. आणि आपण कोरोनाच्या काळामध्ये त्याचं महत्व आपल्या लक्षात आलेलं आहे. आणि फक्त ऑक्सिजनच देत नाही आपल्याला झाडं आपल्या गार्डन मधली, तर खूप साऱ्या गोष्टी आपल्याला देत असतात. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वी माइट थिंक वी आर नर्चरिंग आवर गार्डन, बट ऑफकोर्स इट्स आवर गार्डन दॅट इज रिअली नर्चरिंग अस. म्हणजे आपल्या गार्डन जे आहे तेच आपली काळजी घेत असतं. कसं ते पुढे लक्षात येईल तुमच्या. आता इमॅजिन करा की आपण जे ऍपल खात आहोत, असं एक म्हटलं जातं की अन ऍपल अ डे कीप्स डॉक्टर अवे. पण हे जर चुकीचं ठरलं, जे जे आपण रोज ऍपल खातोय ते जर आपल्याला आजारांपासून दूर ठेवत नाहीये, तर काय. म्हणजे इमॅजिन करा की ते ऍपल आपल्याला डॉक्टरांपासून दूर ठेवत नाही, तर आजार निर्माण करत आहे. तर याचं कारण असं आहे, तुमच्या लक्षात आलं असेल, काहींच्या वाचण्यातही आलं असेल, की ते जे ऍपल काश्मीर मधून आपल्यापर्यंत पोहोचतो, तो बराच मोठा कालावधी असतो. आणि त्या काळामध्ये ते टिकण्यासाठी, बरेच दिवस पर्यंत फ्रेश राहण्यासाठी त्यावर एक वॅक्सचं कोटिंग केलं जातं. आणि ते जे कोटिंग आहे, तर ते आपण जर ते सालासोबत जर ऍपल खात असू, तर ते नक्कीच आपल्या पोटात जाऊन ते आपले हेल्थ जे आहे ती डॅमेज करत असतं. म्हणून आपण असं म्हणू शकतो की ते ऍपल जे आहे, तर ते आपल्या डॉक्टरला आपल्यापासून लांब ठेवत नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे काही फ्रुट्स, व्हेजिटेबल्स रोज खातो, आपल्याला आपला असं समज, आपण असं म्हणतो की त्यातून आपल्याला मायक्रोन्युट्रियंट्स मिळतात, फायबर मिळतात, वेगवेगळे अँटीऑक्सिडंट्स मिळतात. हे सगळं आपल्याला फ्रुट्स मधून मिळतं, मिनरल्स मिळतं. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. फ्रुट्स मधून, व्हेजिटेबल्स मधून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळत असतात की ज्या आपल्या शरीराला आवश्यक आहेत. पण त्याचबरोबर त्या फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स जर केमिकल युक्त असतील, त्यावर खूप सारे पेस्टिसाइड्स वापरलेले असतील, त्या जमिनीमध्ये खूप सारे रासायनिक खतं जर वापरलेले असतील, तर अर्थातच त्याच्यासोबत, त्या फळासोबत आणि त्या भाज्यांसोबत आपल्या शरीरामध्ये ते टॉक्झिन सुद्धा जाणार आहे, की जे पेस्टिसाइड्स आणि केमिकल मुळे येणार आहे. तर म्हणून मी म्हटलं आहे की सुरुवातीलाच की इटिंग अन ऍपल डझंट कीप अ डॉक्टर अवे. म्हणजे ही फॅक्ट आहे. जे कोणी शेतकरी असतील आणि भाजीपाला पिकवत असतील, त्यांना आपण विचारू शकतो की ते त्यांच्या शेतातल्या भाजीपाल्यावर काय काय फवारणी करतात, त्याला कीड लागू नये म्हणून. आणि त्याचबरोबर कुठली कुठली खतं ते वापरतात, आणि त्या खतांचे काय साईड इफेक्ट्स आहेत, तर आपण त्याच्या बाबत मध्ये चर्चा करू शकतो त्यांच्याशी. कारण त्यांना त्याचे त्यातून काय होतं ते माहित नाही. त्यांना फक्त एवढंच माहित असतं की ते जे भाजीपाला असेल किंवा ती जी फळं असतील किंवा जे काही त्यांचं पीक असेल, तर त्या किडीपासून त्याचं संरक्षण करायचं. आणि त्यानुसार मग त्यांना जो सल्ला दिला जातो, हे वापरा, ते वापरा, कुठले पेस्टिसाइड वापरा, ह्या फवारण्या करा, त्या पद्धतीने ते करत असतात. परंतु त्याबाबत त्यांना नॉलेज नसतं की यातून काय, कुठले आजार होऊ शकतात. आणि अगदी ते स्वतःच्या घरामध्ये सुद्धा तेच अन्न पदार्थ वापरत असतात. आता टॉक्झिक फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. आता जवळपास आपल्याला जो घरापर्यंत येणारे सगळे फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स जे आहेत, ते कुठल्या ना कुठल्या केमिकल्स सोबत घेऊन येत असतात. कारण ऑर्गॅनिक, 100% ऑर्गॅनिक मिळणं थोडंसं इम्पॉसिबल आहे. आणि जिथं कुठं ते मिळत असेल, तर चांगलीच गोष्ट आहे, नशिबान आहे ते. आणि त्याचबरोबर आपण जर ते खरेदी करायचं ठरलं, तर काही ठिकाणामध्ये ऑर्गॅनिक फ्रुट्स, व्हेजिटेबल्स मिळतात, परंतु त्याची किंमत ही तेवढीच आपल्याला मोजावी लागते. तर त्यामुळं ट्राय करा की ऑर्गॅनिक पद्धतीने जे पिकवलं जातं ते आपण आपल्यापर्यंत येईल यासाठी प्रयत्न करा. आता टॉक्झिक फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स का टॉक्झिक बनतात, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स टॉक्झिक का बनतात, याचं कारण असं आहे की जे आपल्याकडची जी शेती पद्धती आहे सध्या चालू, तर त्यामध्ये केमिकल्स, खतं, आणि त्याचबरोबर रासायनिक खतं आणि पेस्टिसाइड शिवाय कुठलंच पीक येत नाही. आणि पेस्टिसाइड्स काय करतात, तर आपले जे ब्रेन आणि नर्वस सिस्टीम आहे ती डॅमेज होत असते कुठेतरी. सतत सतत पेस्टिसाइड्स युक्त
पदार्थ आपल्या जर खाण्यात जात असतील, व्हेजिटेबल्स मधून, फ्रुट्स मधून, आपण जे अन्नधान्य वापरतो त्यामधून यांचं प्रमाण जर अति प्रमाणात आपल्या शरीरात जात असेल तर कुठे ना कुठे आपलं ब्रेन आणि नर्वस सिस्टीमला ते डॅमेज करत असतं. त्याचबरोबर आता जर तुम्ही शहराभोवतीची जी शेती बघितली तर एक तर नदीच्या भोवती एक हे असतं, शहराच्या भोवती जी नदी असती आणि त्या नदीच्या भोवतीच्या जमिनीमध्ये ही शेती केली जाते. अगदी तिथं भाजीपाला वगैरे पिकवून तो शहरामध्ये विकायला आणला जातो. भलेही त्या लोकांनी त्यावर कुठलं पेस्टिसाइड वगैरे नाही हे केलं, फवारलं, तरीही ती जी माती आहे ऍक्च्युली म्हणजे आपल्या नदीच्या काठाची जमीन आहे तर ती खूप सुपीक असते. परंतु शहराच्या भोवतीची जी नदीच्या काठची जमीन आहे की जिथं भाजीपाला वगैरे पिकवला जातो तर ती जी जमीन आहे, तुम्ही विचार करा त्या नदीमध्ये काय काय सोडलं जातं. म्हणजे इंडस्ट्रीयल वेस्ट असतं, खूप सारे केमिकल्स असतात, शहरातला अगदी मैला सुद्धा त्यात कधी कधी सोडला जातो. तर या पद्धतीने ते जे पाणी आहे नदीचं ते पूर्ण दूषित झालेलं असतं आणि असं पोल्युटेड वॉटर जे आहे, जे दूषित पाणी आहे तर ते त्या जमिनीमध्ये मुरलेलं असतं आणि त्यामुळं त्या जमिनीमध्ये खूप सारे मेटल्स आणि टॉक्सिक सबस्टन्सेस मिक्स होतात. म्हणजे ती जमीन सुद्धा पॉल्युटेड होते, ती जमीन सुद्धा दूषित होते. दूषित पाणी ती जमीन सुद्धा दूषित करते आणि अशा जमिनीतून जे पिकवल्या जातं अर्थातच ते जमिनीतून त्या पिकामध्ये ते सोक केलं जातं. म्हणजे त्यामध्ये ते येतं, म्हणजे ते केमिकल्स असतील, इंडस्ट्रीयल एरियामधून सोडलेलं जे वेस्ट वॉटर आहे तर त्याच्यासोबत खूप सारे घातक केमिकल्स त्या जमिनीमध्ये येतात आणि अर्थातच त्या पिकामध्ये सुद्धा त्यांचा अंश थोडाफार येत असतो. म्हणून याच्यावर सोल्युशन एकच आहे की शक्य असेल तेवढं ऑर्गॅनिक फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स मिळवण्याचा प्रयत्न करा. जिथं तुम्हाला खात्री वाटेल की या व्यक्तीकडे आपण हे मिळू शकतो ऑर्गॅनिक पद्धतीचं, तर तिथून ते खरेदी करण्याचा प्रयत्न करा. आता हे जे झालं टॉक्सिक व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्सच्या बाबतीमध्ये, आणि आपला जो आजचा टॉपिक आहे तो गार्डनिंग. मग आपण गार्डनिंगच्या द्वारे हे कसं पूर्ण करू शकतो की आपण जे व्हेजिटेबल्स आहेत तर ते जर आपल्या गार्डनमध्ये जर ग्रो करायला सुरुवात केली तर सगळ्यात बेस्ट वे आहे तो की आपल्याला केमिकल आणि पेस्टिसाइड पासून मुक्त असलेले भाजीपाला आपल्याला आपल्या गार्डन मध्ये उगवता येऊ शकतो. ही एक खूप छान अशी हॉबी आहे गार्डनिंग करणं. आणि त्याचबरोबर बाकीचे जे त्याच्यासोबतचे आपल्याला फायदे आहेत, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिरवगार आपल्या घराभोवती जेव्हा हिरवीगार झाडं असतात, फुलझाडं असतात किंवा अजूनही जे काही आपण भाजीपाला वगैरे उगवलेला असतो तर तो जो ग्रीन कलर आहे त्या आपल्या घराभोवतीच्या गार्डन मधला तर तो म्हणजे हॅपीनेसचं प्रतीक आहे. हॅपीनेस आपल्याला मिळतो त्या ग्रीन कलर बघून, तो हिरवा रंग बघून आपलं मन आनंदी होतं. आणि त्याचबरोबर ग्रीन कलर इज द कलर ऑफ हिलिंग, तो हिलिंगचा सुद्धा कलर आहे. त्यामुळं आपल्या घराभोवती ग्रीनरी असणं नक्कीच आपला आनंद वाढवतं, आपलं आरोग्य वाढवतं. त्याचबरोबर आपण आपल्या घराच्या आजूबाजूला आपल्या टेरेसवर आणि ज्यांना कुणाला अंगणाची सुविधा असेल तर त्यांनी आपल्या अंगणामध्ये सुद्धा ऑर्गॅनिक पद्धतीने व्हेजिटेबल्स जे आपल्याला रोजच्या किचन मध्ये लागतात ते आपण उगवू शकतो. आणि तो जो ताजे भाजीपाला आहे की जो आपण गार्डन मधून तोडून लगेच किचन मध्ये वापरतो तर त्याचा जो फ्लेवर आहे तो जबरदस्त असतो आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये न्यूट्रिएंट्स असतात. कारण आपण बाजारातून आणलेला भाजीपाला आज आणला की 4-4, 8-8 दिवस तो वापरतो, तर त्या दरम्यान मध्ये फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्यातले काही न्यूट्रिएंट्स हे काही प्रमाणात कमी झालेले असतात. त्यामुळं फ्रेश व्हेजिटेबल आपण आपल्या गार्डन मध्ये मिळवू शकतो जर आपण थोडीशी मेहनत केली. आपल्याला तो जर छंद आपण जर बाळगला, जोपासला तर नक्कीच आपल्याला फ्रेश व्हेजिटेबल्स मिळू शकतात. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण गार्डनिंग करतो तर तेव्हा आपण मदर अर्थशी कनेक्टेड राहतो, पृथ्वी मातेशी आपण कनेक्टेड राहतो आणि त्याचे सुद्धा खूप फायदे आहेत आपल्या फिजिकल हेल्थसाठी. त्याचबरोबर सगळ्यात मोठं स्ट्रेस बस्टर जे आहे तर तो म्हणजे आपलं गार्डन आहे. गार्डन मध्ये थोडा वेळ जरी आपण जाऊन बसलो किंवा गार्डन मध्ये थोडा वेळ काम केलं तो आपल्या माइंड मधला जो स्ट्रेस आहे, खूप साऱ्या गोष्टींचा स्ट्रेस आपल्या डोक्यामध्ये चालू असतो आणि तो स्ट्रेस नक्कीच तिथे त्या गार्डन मध्ये आपला कमी होणार असतो. येस, तर आजचा टॉपिक हा अगदी छोटासाच होता. तर शेवटी रिच्युअल्स येतं आपलं किंवा आपण काय करू शकतो ते आपल्या आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी. तसं पहिली स्टेप म्हणजे अशी आहे की आपल्या गार्डन मध्ये अगदी कोथिंबीर,
मेथी, पुदिना यासारख्या छोटे छोटे हर्ब उगवण्यापासून सुरुवात करा, सुरुवातीला अगदी. त्यानंतर सेकंड स्टेप मध्ये आपण आपल्या गार्डन मध्ये वांगी, मिरची, सिमला मिरची असे झाडं आपण असे भाजीपाला आपण उगवू शकतो. त्याचबरोबर तिसऱ्या स्टेप मध्ये आपण टोमॅटोज, त्याचबरोबर कारल्याची वेल, भोपळ्याची वेल, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वेली आहेत, दोडक्याची वेल, या सगळ्या वेलींचा आपण त्यामध्ये समावेश करू शकतो. म्हणजे या पद्धतीने जर आपण हळूहळू जर आपल्या कुंड्यांमध्ये, ज्यांना कुणाला अंगण नाहीये, माती नाहीये, अगदी कुंड्यांमध्ये सुद्धा ते आपल्या गॅलरीमध्ये या गोष्टी उगवू शकतात. आणि आपल्याला माहित असतं की त्याच्यामध्ये कुठलंही केमिकल वापरलेलं नाहीये, त्यामुळे आपण ते बिनधास्तपणे ते खाऊ शकतो. आणि येस, नक्कीच तिथं आपलं आरोग्य वाढणार आहे. त्याचबरोबर गार्डनिंग केल्यानंतर जो हॅपीनेस आहे ते उगवताना बघतो आपण, आणि ते जेव्हा ग्रो होतं तर तो हॅपीनेस जो आहे तोही आपल्याला मिळणार आहे आणि आरोग्य मिळणार आहे. तर येस, आजचा असा छोटासा टॉपिक होता. तर नक्कीच ट्राय करा. ऑर्गॅनिक जर आपल्याला मिळत नसेल आजूबाजूला, तर ट्राय करायचं आहे प्रत्येकाने की आपल्या घराच्या भोवतीच्या कुंडीमध्ये कमीत कमी कोथिंबीर तरी लावा, की जी ऑर्गॅनिक पद्धतीची कोथिंबीर आपल्या घरामध्ये आपण आपल्या भाजीमध्ये वापरू शकतो. तर येस, आज माझ्याकडून एवढंच होतं. थँक्यू सो मच.